उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून पॅनल क्रमांक 8 साठी ज्योती प्रशांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला। यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते। नामांकनाच्या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले। भाजपाच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत ज्योती प्रशांत पाटील यांनी नागरिकांच्या मूलभूत समस्या, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते विकास तसेच महिला व युवक सशक्तीकरणासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला। पॅनल क्रमांक 8 मधून भाजपाचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। मी कुठून उभा आहे त्याच्यापेक्षा माझी भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये लढत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आमदार कुमार ऐलानीजी, जिल्हाध्यक्ष राजेश वदरियाजी आणि आमचे सगळ्यात मोठे नेते आमचे लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि रवींद्र चव्हाणजी यांच्या लीडरशिपमध्ये, यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचा बसणार आणि महापौरांच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, मेडिकल, एज्युकेशन या तिन्ही क्षेत्रामध्ये उल्हासनगरमध्ये भरीव कामगिरी होणार इतकं आश्वासन मी शहरातील तमाम जनतेला देतो। कुठल्या पॅनलमधून तुम्ही आज फॉर्म भरले? आम्ही 8 नंबर पॅनलमधून फॉर्म भरलेला आहे। आता पुढची रणनीती कशी असणार आहे तुमच्या वॉर्डसाठी? रणनीती फक्त एकच असणार आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय व्हावा, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनावा आणि त्या माध्यमातून शहरामध्ये डेव्हलपमेंट करावी, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही रणनीती नाही।